श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे 12 फेब्रुवारी वार बुधवार आणि आज आलेले आहे माघ पौर्णिमा. याला काही ठिकाणी माघी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्वर्गातून सर्व देवी देवता पृथ्वी तलावरती येतात, गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करतात आणि त्यानंतर परत स्वर्गामध्ये जात असतात. त्यामुळे माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. माघ पौर्णिमेला 32 पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं, कारण या पौर्णिमेच्या दिवशी जे काही तुम्ही दान कराल, स्नान कराल, त्याचबरोबर ज्या काही सेवा कराल, उपाय कराल, तर त्याचं 32 पटीने जास्त फळ हे तुम्हाला आजच्या पौर्णिमेच्या दिवशी मिळत असतं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. त्यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायच्या आपल्या घरासाठी, जेणेकरून आपल्या घरातील जे काही त्रास आहे तर ते दूर होतील आणि आपल्या घराची 32 पटीने प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कपूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य, नकारात्मकता संपून आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. घराची, पतीची, मुलांची खूप प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर माता लक्ष्मीची तुमच्या घरावर कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. काय करायचं आहे, आज संध्याकाळी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री सुक्तम, कमलात्मक मंत्र, कुबेर मंत्र या सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर माघ पौर्णिमा जी असते तर ती भगवान विष्णूसाठी समर्पित असते. भगवान विष्णू या पृथ्वीचे पालन करत आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे. माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असते ती म्हणजे भगवान विष्णूंची केलेली सेवा. एक वेळेस तुम्ही माता लक्ष्मीची सेवा कमी करा, पण भगवान विष्णूंची सेवा कमी करायला अजिबात मागे पडू नका. त्यामुळे आज घरामध्ये विष्णू सहस्त्रनामचं पठण हे आवर्जून करा. नाही तुम्हाला पठण करणं शक्य तर तुम्ही श्रवण करा. गुगलवरती, यूट्यूबवरती तुम्ही लावून द्या, टीव्हीवरती तुम्ही ऐकू शकता, मोबाईलमध्ये तुम्ही ऐकू शकता. तर अशा पद्धतीने ह्या साध्या सोप्या सेवा ज्या आहेत तर त्या आज आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. आपल्या कुलदेवीचा जो टाक असतो त्याच्यासमोर, त्या टाकावरती, फोटोवरती, मूर्तीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आज संध्याकाळी घरामध्ये खिरीचा नैवेद्य हा देवी लक्ष्मीला अर्पण करा. त्याचबरोबर चंद्रदर्शन घ्या, चंद्राचं पूजन करा, चंद्राला अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हा अर्घ्य जो आहे तर तो तुम्हाला त्या चंद्राला अर्पण करायचा आहे. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचं पठण करत या सर्व गोष्टी ज्या वेळेस आपण करतो, ह्या गोष्टींनी काय आपल्याकडे खूप पैसा येईल असं मी अजिबात म्हणणार नाही. तर या गोष्टींनी आपल्या घरामध्ये जी एक शांती आपल्याला पाहिजे असते, घरामध्ये जर सतत भांडण, कटकट, वादवाद होत असेल, घरामध्ये खूप नकारात्मकता जाणवत असेल, त्याचबरोबर पतीची प्रगती थांबलेली असेल, मुलांची प्रगती थांबलेली असेल, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, उपाय करतोय, सेवा करतोय, पण तरी त्याचं जर फळ मिळत नसेल तर ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते अगणित आणि पुण्य त्याचं प्राप्त आपल्याला होत असतं. त्यामुळे ह्या उपाय जे आहेत तर त्या आवर्जून करा. त्याचबरोबर आपल्या पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. त्याचबरोबर आता संध्याकाळी आपल्याला कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. कापूर जाळत असताना काय होतं तर आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात. कापूरमध्ये दैवी शक्ती असतात आणि ज्या वेळेस आपण घरामध्ये कापूर रोज जाळतो
जाळतो त्यावेळेस आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. पण प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात शक्य होत नाही. त्यामुळेच ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती आपण हे जे उपाय आहे तर ते करायला पाहिजे. आपण घरामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायलाच पाहिजे. तर आता आज जे आहे तर ती पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि त्या ऊर्जेचा मग फायदा हा आपल्याला होत असतो. त्यासाठीच तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो जाळायचा आहे. कापूर हा तुम्ही भीमसेनी घेऊ शकतात किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जर साधा कापूर असेल तर तोही घेऊ शकतात, काहीच अडचण नाही. नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो शुद्ध आपल्याकडे गाईचं जे तूप असतं तर त्या तुपामध्ये भिजवून घ्यायचं आहे. तूप नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा पणती देखील तुम्ही घेऊ शकतात. मातीच्या भांड्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणात असते. मातीचं भांडं जे आहे पणती जी आहे तर ती पंचतत्वांपासून तयार केलेली असते. ऊन, वारा, पाऊस या सर्व गोष्टींपासून ती तयार झालेली असते. त्यामुळे त्यामध्ये लक्ष्मी तत्व हे जास्त प्रमाणात असतात. आता नसेलच तुमच्याकडे मातीचं भांडं किंवा प्लेट तर एखादे तुम्ही प्लेट देखील घेऊ शकता. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो ठेवायचा आहे. कापूर ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत 2 ते 3 वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि या वस्तूंमध्ये आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश येणार नाही आणि त्याचबरोबर घराची प्रगती, पतीची, मुलांची प्रगती होणार नाही. त्यामुळे नकारात्मकता नष्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला सर्वात प्रथम पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तेजपत्ता ज्याला आपण तमालपत्र म्हणतो तर ते एक घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत जायफळ सर्वांनाच माहीत आहे, जे अखंड एक सगट जायफळ असतं ना तर त्याचा छोटासा तुकडा जरी तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा त्याची पावडर करून जरी घेतली तुम्ही तरीही चालेल, जेणेकरून ती पटकन जळेल. त्यानंतर काय करायचं आहे, हे सर्व जे साहित्य आहे तर ते एखाद्या भांड्यामध्ये, प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि कापूर जो असतो तर तो तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे. कापूरचे तुम्हाला 5 ते 6 वडे घ्यायचे आहेत आणि त्या एकत्र तुम्हाला सर्व साहित्य ठेवायचं आहे. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं हे साहित्य तुम्हाला उतरवायचं आहे. लहान मुलं असतात ते सतत आजारी पडतात, त्यांच्यावरनं उतरवा. आपल्या स्वतःवरनं, पतीवरनं, मुलांवरनं, घरातील वयोवृद्ध असेल, आई वडील, सासू सासरे सर्वांवरनं ह्या वस्तू उतरवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला ह्या टच करायच्या आहेत आणि टच करत असताना माझ्या घरातील सर्व नकारात्मकता संपलेली आहे असा भाव ठेवायचा आणि ह्या वस्तू घेऊन उंबरट्यावरती जायचं. उंबरट्यावरती गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तिथे दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायच्या आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एकदा की वस्तू जळून झाल्या की त्यानंतर हे जर सर्व जे साहित्य आहे जे जळालेलं आहे तर ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचं किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित देखील करू शकता. अगदी असा साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.